फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। देखते रहिए द प्राइम न्यूज अब्दुल रहमान के साथ। महसूल महकमे की जानिब से 1 अगस्त से 7 अगस्त के बीच महसूल हफ्ता मनाया जा रहा है, जिसमें इन तारीखों के बीच मुख्तलिफ मौज़ूआत पर प्रोग्राम का इनेकाद किया जा रहा है। इसकी एक कड़ी उर्दू घर में भी देखने को मिली। एक हाथ मदद का इस उन्वान से एक प्रोग्राम मुनक्किद किया गया। मुनक़दा प्रोग्राम में अहलियार शहर के अलावा आस पास के देहातों से भी काफी तादाद में लोग प्रोग्राम में शिरकत करने की गरज से आए हुए थे। विभागीय आयुक्त राधा कृष्णन गमे साहब की सदारत में और जिला अधिकारी जिला शर्मा, अपर जिला अधिकारी माया पटोले और शहर एडिशनल एसपी अनिकेत भारती साहिबान की मौजूदगी में वे इस प्रोग्राम में कर्ज से परेशान हाल किसानों, यतीमों, बेवाओं और बेआसरा व बेसहारा लोगों की मुख्तलिफ तरीके से मदद की गई। किसी को चेक दिया गया, किसी को सिलाई मशीन से नवाजा गया, किसी को घर की चाबी दी गई तो किसी को साइकिल वगैरह देकर दुखी दिलों पर मरहम रखने का एक इंसानियत भरा कदम यहाँ पर उठाया गया। वहीं जिस्मानी व ज़हनी माजूरों के लिए भी हर मुमकिन कदम उठाने का वादा और भरोसा दिया गया। इस बामकसद प्रोग्राम में विभागीय आयुक्त राधा कृष्ण गमे साहब ने अपनी बात कही, वहीं अपर जिला अधिकारी माया पटोले साहिबा ने भी लोगों से खिताब किया। दिव्यांग सोसाइटी के सदर मुदस्सिर रजा ने भी माजूरों के ताल्लुक से अपने मुतालबात रखे। तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत। पारदर्शकता, गतिमानता आणि विलंब टाळण्यासाठी हे सर्व निर्णय झालेले आहेत आणि त्यासाठी आता लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि या सेवांचा लाभ घेतला पाहिजे। आणि मला असं वाटतं की या सर्व सेवांचा जर लाभ घेतला तर महसूल विभागाचं जे काम आहे ते अधिक पारदर्शी होईल आणि लोकांना महसूल विभागाविषयी आत्मीयता वाटेल। शेतकरी आणि महसूल विभाग यांचं नातं आणखीन दृढ होईल, आणखीन जिव्हाळ्याचं होईल आणि आपुलकीने ते एकत्र जे काही मुद्दे उपस्थित होतील त्याला सामोरे जातील असा मला विश्वास आहे। या ठिकाणी आज अतिशय चांगला कार्यक्रम घेतला, लोकांना इथे अनेक प्रकारचे लाभ दिलेत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे इथे आभार मानतो। आपण इथे सहभागी झालात, इथले अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली, त्यांचे आभार मानतो आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत या आपण अशाच पुढे न्याव्यात असे अपेक्षा व्यक्त करतो। रंगाबाई जे आहेत त्यांच्याशी कालच बोलवलं, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या समस्यावरून आम्ही आमचा कोणता हात मदतीचा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो याचाही अंदाज घेतला। ज्या महसूल विभागाच्या अंतर्गत योजना आहेत तर कालच आम्ही ठरवलं की हा सप्ताह समाप्त होण्याच्या पूर्वीच आम्ही तहसील आणि प्रांत कार्यालयामध्ये व्हीलचेअर देणार आहोत। रॅम्पची सोय तर आधीच केलेली आहे, व्हीलचेअर आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून देऊ। त्याचबरोबर दुसरा एक निर्णय आम्ही BDO साहेबांच्या मदतीने घेतला, तो म्हणजे आपले जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना ग्रामीण भागामध्ये घरपट्टी 50% सवलत देण्याकरता त्यांनी सर्व जेवढे ग्रामसेवक आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्या सवलतीचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांनी घ्यावा अशीच मी आपल्याला सूचना करते। दुसरा एक आमच्या ऑफिसशी निगडीत आपण विषय उपस्थित केला, तो म्हणजे पिवळ्या रेशन कार्डाचा। तर पिवळ्या रेशन कार्डासाठी एक कोटा निश्चित केलेला असतो, पण एक गैरसमज मी उपस्थित असलेल्या लोकांमधला दूर करू इच्छिते की आपल्याला प्राधान्य कुटुंब योजनेचा जरी लाभ मिळाला तरी सुद्धा जो लाभ आपल्याला अंत्योदय या पिवळ्या कार्डाने मिळणार आहे त्याच प्रकारचा लाभ त्यामध्ये मिळणार आहे। आणि मालेगावसाठी जो कोटा आलाय त्यातला जास्तीत जास्त कोटा हा प्राधान्य कुटुंबामध्ये आपल्या जे बांधव त्यासाठी पात्र आहेत त्यांना देण्याचा आम्ही निश्चितच मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू। त्यामुळे अगदीच आपल्याला अंत्योदयच असलं पाहिजे असं नाही, तो लाभ सुद्धा चांगलाच होईल।